हाय नमस्कार भावांनो बहिणींनो. व्हिडिओ तर कोणी माझं बघत नाही तरी पण मी व्हिडिओ टाकते. तर बघा राशनचं आहे तर तांदूळ आणलेले तर म्हणलं जरा काय टोचलं काय माहिती. राशनचे तांदूळ आणलेले आहेत म्हणलं चाळून ठेवावे परत त्यात जाळी वेळी होईल. तर सतोंड पांढरं झाले माझं या तुळीने. तर व्हिडिओ तर कोण बघतच नाही तर तरी पण टाकत असते. पण आता कमी केले टाकायचे व्हिडिओ, रोजच्या रोज काय टाकत नाही. मग ते काय कोण बघत नाही काही नाही व्हिडिओ, मला लाईक शेअर सबस्क्राईब येत नाहीत काही नाहीत म्हणून आपले नाही बघत. तर तुम्हाला दाखवते मी गहू तांदूळ आणलेले आहे, गेल्या महिन्यात आणलेले आहेत. तर हे बघा तांदूळ दिसतात का तुम्हाला, चाळते मी ही काय ह्यात चाळून असं लयच ही कणी ही अशी कणी आहे. तर मला 8 किलो भेटतात तांदूळ महिन्याला, 8 किलो तांदूळ 8 किलो गहू. पण गेल्या महिन्यात गहूच नाही घेतले, गहू लयच खराब होते खायसारखे पण नव्हते. तर बघा ही मी गेल्या महिन्यात दोन्ही म्हणलं मला गहू नकोच म्हणलं, मला तांदूळ आणले. तर बघा हे चाळायचे, तर चाळून म्हणलं आता हे ठेवून द्यावं होईल आपल्याला. आता ही दळण करायचं ज्वारीचं, मग याच्यात टाकायला चावून अजून टाकायचं. मग त्या ज्वारी टाकली की मग दळण होते, ते होते खायला. काय होते चांगलं मला, उलट त्याने डायबिटीज वाढत नाही राशनच्या तांदळाने. इतर तांदूळ खाल्ल्यावर डायबिटीज वाढतो. आणि अशा डबा उठलेला आहे माझा काय तांदळाचा, साफ करते मी. तर घरात पसारा पडले झालाय काय दाखवू वाटणं झाले. भाऊ बहिणी तर कधी बघतच नाहीत व्हिडिओ माझे काय नाही, तरी पण मी म्हणलं तर एक व्हिडिओ टाकावा. दळण करते लय काम आहे अजून, घरात कपडे धुतलेत फक्त अजून, कपडे भांडे झाडलोट करायची. घरामध्ये लय राडा चपाटा होतो घरात. असं 4 दिवस असं अडचण आली की किती हात लावायचा आणि तिला हात लावायचा. त्यामुळं मग ती आमच्या तर अजून जुन्या काळाची अजून चालल्या. तर त्या नवऱ्याला तर त्यात नवरा घरी काहीच करता येत नव्हतं, इकडचं तिकडं हालायला पण येत नव्हतं. आणि घरात लयच 2 दिवस झालं झाडलोट नाही काय नाही. तर नुसतं घरामध्ये धूळ झाली. आता म्हणलं दळण करते, दळण पीठ नाही गव्हाचं ज्वारीचं अजिबात पीठ नाही. भाकरी करायला 2-3 दिवस आपलं कसं तरी जमलं. तर पण आता सकाळच्या डब्याला ह्याला लागत होतं, मग म्हटलं आता दळण करावं पहिलं, मग झाडू बिडू मारावा, मग काम आवरावा. तो पाणी येतंय. तर चला बघत जा व्हिडिओ.